भिवंडी तालुक्यातील कान्हेर परिसरात राजलक्ष्मी कंपाऊंडला अचानक भीषण आग लागली। कंपाऊंडच्या दुसऱ्या मजल्यावर बंग ओव्हरसीज आणि थॉमस एक्सपोर्ट या गारमेंट कंपन्यांचे ऑनलाईन रेडीमेड कपड्यांचे वेअरहाऊस असल्याची माहिती समोर आली आहे। आगीने काही मिनिटातच प्रचंड वेगाने पसरत तब्बल 10 गोदामे तडाख्यात घेतली। आगीचे प्रचंड लोळ आणि काळ्या धुराचे लोट दूरवर दिसत असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच भिवंडी निजामपूर महापालिकेच्या अग्निशमन दलाची पहिली गाडी घटनास्थळी दाखल झाली। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारणांमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। पोलीस आणि अग्निशमन दलाकडून चौकशी अजून सुरू आहे। सर, असं आम्हाला परफेक्ट 8 वाजता आमच्या फायर कडून कॉल आलेला आहे की कालनेर इथे गोडाऊनला आग लागलेली आहे। आमची गाडी 8 वाजता स्टेशनमधून लगेच रवाना झाली। येताना थोडं रस्त्यावर थोडं ट्रॅफिक असल्यामुळे थोडं अडथळा निर्माण झाला होता। सदर इथे आल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी केली, वरती जाऊन चौकशी केली, वरती कोणी आढळलेलं नाही आहे। सहज त्या लोकांनी सर्व गोडाऊन खाली केलेलं होतं। त्या ठिकाणी 3 ते 4 कंपनीचा गारमेंटचा कुठला तरी माल आहे असा, तर ते माल सेकंड फ्लोअरला आग लागलेली आहे। सदरचं आग विजेचं काम चालू आहे। भिवंडी महापालिकेच्या 2 गाड्या आहेत आमच्या। आता जस्ट एक कल्याण ठाणा उल्हासनगरची गाडी आलेली आहे। युद्धपातळीवर काम कुलिंगचं काम चालू आहे। म्हणजे सध्या अडथळे तो म्हणजे शेटर लावलेत आणि ग्रिल लावल्यामुळे थोडा शेटर तोडायला प्रॉब्लेम होतो। सध्या सुरुवातीला पाण्याचा थोडा प्रॉब्लेम झाला, आता पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे। आग विजेचं काम चालू आहे, तर असं तसं तर काय अंदाज सांगता येत। मग कुलिंगचं काम चालू आहे आमचं, आग विझवतो आम्ही सदर सर्व चौकशी केलेली आहे। फक्त आम्ही गोडाऊनच्या त्या साईडला रेसिडेन्शियल एरिया आहे, तिकडे जाऊन आम्ही पहिले चौकशी केली। तिकडे सदर रहिवासी त्यांना सांगितले की सदर तुम्ही रूम खाली करा। त्यांनी रूम खाली केलेले आहेत। त्यांना सर्व चौकशी आम्ही सांगितलेली की रूम खाली करा। त्या साईडची भिंत थोडी क्रॅक झाली, म्हणजे परिणाम स्थितीमध्ये आहे थोडीशी। आम्ही त्या ठिकाणी 1-2 लोकांना ठेवलेले आहे की बा इकडे कोणी येऊ नका। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, भिवंडी।